संपूर्ण राज्यात प्रहार संघटनेचे 22 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। आमचे उमेदवार सर्व पॉवरफुल असून आमचं सरकार येणार असा आत्मविश्वास बच्चू कडूंनी व्यक्त केलाय। नाशिकमध्ये त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी किशोर वेलसरे यांनी। आपण पाहूया। या ठिकाणी प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू आलेले आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया, कारण त्यांचे राज्यात महाशक्तीचे 122 उमेदवार उभे आहेत आणि प्रहार संघटनेचे 40 आणि नाशिकमध्ये 3 उभे आहेत। काय सांगाल, काय लोकांकडून प्रतिसाद काय मिळत आहे? संपूर्ण राज्यभर आपण फिरत सगळ्याकडे तिसऱ्या पर्यायाची मोठी लोकांना अपेक्षा आहे आणि आलटून पलटून काँग्रेस किंवा भाजप याच्यात लोक कंटाळले आणि त्याचा फायदा आम्हाला निश्चित होईल। उमेदवार आमचे ताकदीचे आहे, तितक्याच कामाचे पण आहे आणि त्याचा आम्ही पाहतो एकंदरीत जेव्हा आम्ही प्रचाराला सुरुवात केली त्याचा प्रचंड प्रतिसाद मोठ्या मोठ्या नेत्यांच्या खुर्च्या खाली असतं, पण आम्ही जेव्हा जातो तेव्हा प्रचंड गर्दी आम्हाला तिथे पाहायला भेटते। एकंदरीत आपण महायुती आणि महाविकास आघाडी दोघांकडून होते, आपल्याला ऑफर देखील आले होते, परंतु आपण हा स्वतंत्र लढताय, मग भविष्यात कोणाला आपण साथ देणार? कारण असं म्हटले जाते, आता वंचित आघाडीच्या नेत्यांनी सुद्धा सांगितलं की टेकू लागणार आहे प्रत्येक दोन्ही सरकारला, तर काय सांगाल? सरकार आमची बनून कोणाला साथ द्यायचा प्रश्नच येत नाही। सरकार आपली बनाल, काय आपण योजना आखणार आहात? सरकार जरी आली तरी आपल्या ज्या महत्वाच्या भूमिका, काय अपंगाच्या भूमिका आपल्या महत्वाच्या असतात? आर्थिक विषमता जी आपण पाहतोय दिवसेंदिवस वाढत चालली, शेतकरी आणि शेतमजूर याच्यावरचं बजेट काही केंद्रातही नाही राज्यातही नाही, आणि मग काँग्रेसच्या राज्यातलं जे बजेट होतं तेच बीजेपीच्या राज्यात आहे, त्याच्यामध्ये एक खडकुचाही फरक नाही। आम्ही व्यवस्थित ते म्हणतो ना का आत्म्यावरच घाव घालणार आहोत। जी बजेट आहे सरकारचं ते बजेटच आम्ही बदल करणार आहोत। मध्ये देखील आपण काँग्रेसचा उमेदवार घेऊन पाठिंबा दिला, आपला उमेदवार मागे घेऊन काय विषय? पाठिंबा नाही दिला, त्या उमेदवारानं व्यक्तिगत पाठिंबा दिलेला आहे। त्यांचे काही घरचे प्रॉब्लेम आहे, काही वेगळं टेन्शन त्यांना होतं आणि ते अतिशय प्रामाणिक डॉक्टर आहे। ते 20 रुपये फी घेऊन तपासाचं, ते जेव्हा न कळत राजकारणात आले आणि हा सगळा गोंधळ पाहून त्यांनी तो निर्णय घेतला। त्यात प्रहारचा काही संबंध नाही। विदर्भातली काय स्थिती राहणार आहे? विदर्भ महत्वाचा, कारण आपला गड आहे विदर्भ, तर विदर्भात आम्ही किमान 6 आमदार तर करू प्रहारचे। विदर्भ आणि संपूर्ण राज्यामध्ये देखील आपला विजय होणार आपण निश्चित केलेला आहे। त्याच्यामुळे आपल्या सोबत होते आमदार बच्चू कडू यांनी सांगितलं का नक्कीच त्यांचे देखील सरकार या ठिकाणी बसेल असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। किशोर वेलसरे, NDTV मराठी, नाशिक।